नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं अलकाच्या किचनमध्ये एका नवीन रेसिपी सोबत। इडली आणि डोसा खाऊन कंटाळा आला असेल तर आज बनवा असे खमंग डाळीचे आणि तांदळाचे कुरकुरीत आप्पे। वरतून पाहिले तर क्रिस्पी आणि मधातून अति मऊ। चला तर आपण रेसिपीला सुरुवात करूया। आणि हो, हे पीठ मी आंबवलेलं आहे, यात कुठल्याही प्रकारचा सोडाचा वापर केलेला नाही आणि हे एकदम नैसर्गिकरित्या आंबवलेलं पीठ आहे। हे आप्पे बनवण्यासाठी आपण इथे 3 प्रकारच्या डाळी वापरलेल्या आहेत आणि त्या डाळी उडदाची डाळ, हरभऱ्याची डाळ आणि मुगाची डाळ अशी आहेत। डाळी जर तुमच्याकडे सालासकट असतील तर त्या घेतल्या तरी चालतील, कारण सालीसकट डाळ घेतल्यामुळे त्याला खूप छान चव येते। इथे आपण उडीद डाळ, मुगाची डाळ आणि हरभऱ्याची डाळ अशा अर्धी अर्धी वाटी करून तीनही डाळी घेतलेल्या आहेत। जर 3 वाटी अर्धी अर्धी वाटी जर 3 वाट्या डाळ असतील तर आपल्याला त्या वाटीने 3 वाटी असे तांदूळ घ्यायचे आहेत। आणि तांदूळही आपल्याला इथं स्वच्छ धुवून घ्यायचे। तांदूळ तुम्ही कुठल्याही प्रकारचा वापरू शकता, इथे मी राशनचा तांदूळ घेतलेला आहे। आता याला आपल्याला 6 तास भिजवत ठेवायचे आणि 6 तासानंतर आपण बघूया आपले तांदूळ कसे भिजले। तर हे बघा, तांदूळ असे हातावर चोळल्यानंतर त्याची चुरी होते का, म्हणजे त्याचं असं बॅटर तयार होईल असं आपल्याला लक्षात आलं की ते तांदूळ भिजलेले आहेत। आता आपण याला मिक्सरला फिरवून घेऊया। आपण जसं इडलीला बॅटर करतो का तसंच त्या प्रकारेच आपल्याला हे बॅटर तयार करून घ्यायचे। यामध्ये तुम्ही एखादी डाळ स्किप केली किंवा कमी जास्त प्रमाण झालं तरीही काही हरकत नाही। अशा प्रकारे आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचे। आता सर्व डाळी आणि तांदूळ आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचे आहेत। अशा वेगळ्या वेगळ्या प्रकारच्या डाळी असल्यामुळे आप्पे पौष्टिक पण होतात आणि मुलं सुद्धा आवडीनं खातात हे आप्पे। आता याला आपण मिक्स करून ठेवून देऊ। अशा प्रकारे आपलं हे बॅटर तयार झालं पाहिजे। आता थोडं पातळ वाटायला हे, पण नंतर दुसऱ्या दिवशीपर्यंत हे फुगल्यानंतर थोडंसं घट्ट होतं। आता याला आपण असंच ठेवून देऊ आणि दुसऱ्या दिवशी सकाळी बघूया। 8 तास आपल्याला असंच आंबवत ठेवायचं पीठ, म्हणजे आपण असं आंबवत ठेवल्यामुळे आपल्याला सोड्याचा वापर करायची काहीच गरज नाही। आणि बघा 8 तासानंतर आपलं पीठ कसं मस्त आंबलेलं आहे आणि कसं छान फुगलेलं पण आहे। उन्हाळ्यामध्ये असंही काही खाऊ वाटत नाही, तर अशा प्रकारचे आप्पे लेकरांना करून दिले तर ते पौष्टिक पण होतात आणि मुलांना खूप आवडतात। असंही मुले कुठल्याच प्रकारचे डाळी किंवा भाजीपाला खायला कंटाळा करतात, म्हणून अशा प्रकारचे आप्पे बनवल्यावर आपल्याही सोयीचं होतं। आणि तुम्ही यामध्ये मीठ मिक्स करताना सकाळी उठल्या एकदा मीठ मिक्स करून ठेवायचं आणि सर्व काम आवरल्यावर करायला घेतले तरी चालते, म्हणजे मीठ व्यवस्थित मिक्स होईल। 1 चमचा ओवा घालायचा आहे। ओवा असा हातावर चोळून घालायचा आणि कोथिंबीर घालायची भरपूर, तुमच्या आवडीनुसार कोथिंबीर, कांदा, टोमॅटो, गाजर, काकडी काहीही घालू शकता तुम्ही, पण यामध्ये घालताना थोडंसं आपल्याला बारीक कापलेलं पाहिजे, म्हणजे आप्पे करताना ते मध्ये मध्ये येणार नाही। आणि हे मिक्स करून आता आपण आप्पे करायला घेऊया। तर गॅसवर इथे मी आप्याचा तवा ठेवलेला आहे आणि हा तवा माझ्याकडे लोखंडी आहे। याला आता आपल्याला सर्व बाजूने तेल लावून घ्यायचे। ह्या तव्यामध्ये खूप छान आप्पे होतात। तुमच्याकडे जर नॉनस्टिकचा असेल तर तोही तुम्ही वापरू शकता, पण त्याला एवढं तेल लावायची गरज नाही। आणि पहिलं पात्र करताना आपल्याला तेल थोडंसं जास्त प्रमाणात लावावं लागेल आणि वरतूनही थोडंसं टाकावं लागेल। आणि एकदा तवा छान तापला ना की मग त्याला जास्त तेलाची गरज पडत नाही। आणि ही बघा, आपली एक साईड अशी आप्याची छान भाजलेली आहे। आणि तुम्ही जर याला कमी भाजायच्या आधी जर उलटून टाकलं ना लगेच, तर मग ते आप्पे एकदम गोल होतात, नाहीतर मग चप्पट होतात। त्यामुळे त्यामध्ये थोडंसं बॅटर असते ना, त्यावेळेसच पलटून घ्यायचे, म्हणजे आप्पे गोल होतात आणि मध्येही छान भाजल्या जातात। तर हे बघा, असे आप्पे झालेले आहेत, कसे गोल झालेत बघा, मस्त छान। आणि या तव्यामध्ये आप्पे एकदम वरतून क्रिस्पी होतात आणि मधात मऊ असे लुसलुशीत छान आप्पे तयार होतात। हे बघा, एक तुम्हाला असं फोडून दाखवते किती मस्त झालेलं आहे। पीठही छान भिजलेलं होतं, त्यामुळे त्याला मस्त जाळी पण आलेली आहे आणि कुठल्याही प्रकारचा सोड्याचा वापर न करता आपण एकदम पौष्टिक असे आप्पे बनवलेले आहेत। तर आजची ही आप्प्याची रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। भेटूया आपण अशाच पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत बाय बाय।